पुंगी चालली शंख वाजवत आहे पुंगी नाही रे. चलो वेलकम टू कन्याकुमारी. माझ्या बरोबर थांबा जाऊ द्या कमानीच्या आतमध्ये. यस वेलकम टू कन्याकुमारी. माझ्या बरोबर तुमचं पण स्वागत आहे कन्याकुमारी. This is कन्याकुमारी. चलो बॅग वगैरे रेडी, हेल्मेट रेडी, बाकी सगळं बाकी तिकडे वस्तू आहेत. हे इकडे सामान पण रेडी. आता निघतोय जवळपास 8:30 वाजलेत. आता इथून हाजीमाला जाऊ. शंकराची मूर्त आहे तिथे हाजीमाला. हा तिथं पण ती शंकराची मूर्त आहे ती बघू आणि त्याच्यानंतर पुढे आज कन्याकुमारीला स्टे असणार. आज कन्याकुमारी बघूया. लवकर पोहोचलो तर आजच सगळं बघून घेऊ आणि उद्या सकाळी पण तिथून पुढे जाऊ असं सगळं आहे. तर आता निघतो पहिला बॅग वगैरे गाडीवर ठेवूया. बाकी पेमेंट वगैरे सर्व केलेलंच आहे. चलो हे बघा रोज उठलो ना का हे काम असतं. हा ते नाही ते पुढे जाईल म्हणजे का. हा बस हे इकडे आता हे परत तुला खेळायला लागतील थोडीशी टाईट करायला. संध्याकाळी हे उतरवायचं, सकाळी चढवायचं, दोन्ही गाड्यांवर सेम काम. अजून एक रोप आहे ना, 2 रोप आहेत. अजून लावायची गरज नाहीये. नाही बांध नको. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तुम्ही बघताय नमस्कारम साऊथ इंडिया. तर या सिरीजमध्ये आम्ही निघालो अलिबाग टू कन्याकुमारी, म्हणजे पूर्ण साऊथ इंडिया एक्सप्लोर करतात. ते पण 16 ते 20 दिवसांसाठी. आणि मस्तवाली एपिकोली रोड ट्रिप चालू आहे. अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा. आता सध्या आम्ही आहोत इथे तिरुअनंतपुरम मध्ये. आता इथून निघतोय, चाललोय कन्याकुमारीला. पहिले बॅग वगैरे सेट करतो, नाश्ता करतो, बाकी ह्याच्या गाडीवर अजून ठेवायचे आणि निघूया इथून. काम नाही वायर उडशी. आणि हे आम्ही इकडे नॉर्थ साईडला होतो. हे इथून एंट्री आहे मंदिराची. आतमध्ये परमिशन नाही ना व्हिडिओ, त्याच्यामुळे आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत. लुंगी आहे ना लुंगी, काल फक्त आम्ही आमच्याला घेतल्या तेवढ्याच होत्या, हिशोबात काय नाही. सकाळी परत इथं आलो, अजून पाहिजे असं करतो नाही. ह्या 3 असता आणि आधी 4-5 घेतल्या. आयुष्य परत जागा नाही ठेवायला. ह्याच्यात जमतेम भरली वरती. आता बघा एक्स्ट्रा परत 3 राहिल्या. कशाचा भरणार आहोत आणि कसं नेणार आहोत ते काय माहिती. इकडे पण बघा केळीचा पान सेम आणि त्याच्यावरती डोसा आहे. हा वडा पण आल्यासोबत. काय झालं इथे आम्ही राहिलोय ना, इथे सर्व ब्रेकफास्ट वगैरे करायला. इथे ब्रेकफास्ट करतोय आणि निघतो. मी पहिले रस्ता थांबायला नको. इथून पहिलं हाजीमाला जाऊ. तिथून शंकराची मूर्ती बघू, बॅग ठेवायचं काय आहे ते. नाहीतर मग बाहेरच्या बाहेर फोटो काढू आणि पुढे डायरेक्ट कन्याकुमारी स्टेला. म्हणजे बॅग ठेवलं ना मग फिरायला काय वाटत नाही. म्हणजे एवढं घेऊन सगळीकडे धावायला नाही पॉसिबल. चलो निघालो. हे बघा इथे आपण थांबलो होतो. हे बरोबर आपण नॉर्थ साईड आहे ना, नॉर्थ साईडच्या बरोबर इथं बाजूलाच आहे. तर इथे पण आता पोलीस ऑफिसर ते आले होते ना एक जण. किती वेळा तर गप्पा मारत होते आमच्यासोबत, असं तसं हे ते. मग कशा आलेत काय आलेत, मग एवढं लांब बाईक घेऊन मग गाडी बोलते कशी चालतं असं तसं हे ते. बरंच काय 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 विचारते. मस्त होते, हॅपी जर्नी बोलले. भरपूर गप्पा मारल्या आणि गेले मग परत. त्याच्यामुळे मी तेच बोलतो का चांगले लोक पण भेटतात आणि कुठेतरी वाईट एक्सपिरियन्स पण येतो थोडासा, असं आहे. त्याच्यामुळे मस्त होते. ते होते इथे जिथे हे घेतलेलं ना आम्ही, ते पण मस्त होते. ते पण बराच वेळ गप्पा मारत होते सगळेजण नाश्ता करायपर्यंत. मस्त एक्सपिरियन्स आला. चलो तर निघतोय. बाय बाय रामेश्वरम. बाय बाय रामेश्वरम काय बोलतो यार, तिरुअनंतपुरम. बाय बाय. चलो अबे चलते हे. इथे आहे ना, मला वाटतं गोप्रो अलाउड नाही. पोलीस असले ना तर गडबड होईल का. कारण ते बाकी ना आपलं आत्तापर्यंत कुठं अडवलं नाही. पण इथे ते मगाशी ट्रॅफिक कॉल नाही, जिथं मंदिरची ती एंट्री केली ना काल येताना, त्यावेळेला त्याही सांगितलं आता आपल्याला बाहेरच जायचं आहे. हे बघ इथं लुंगी सगळं हेच मार्केट आहे. त्याच्यामुळे बाकी काही विषय नाही. चलो आता बाहेर आलो. इकडून रोडची कामं चालू आहेत. सगळं मधलं काढलं मला वाटते, नवीन करतात. आणि हा बायपास आहे सध्या. फक्त कुठे सिटीमध्ये किंवा अशा आतमध्ये घुसलो ना तरच फक्त ट्रॅफिक पोलीस भेटतात. नाही तर रोड टू रोड कुठेही चालू दे, कुठलाही रस्ता असला तरी पोलीस. आत्तापर्यंत येईपर्यंत आहे ना आम्ही एवढा प्रवास केला, पण असं एका दुसरा फक्त सिग्नलला दिसला, पण असं प्रॉपर कुठे जास्त भेटलेत का कुठे थांबवलं असं झालंही नाही. पोलीस आहे म्हणजे खास करून काय पेपर्स मागण्यासाठी. आत्ता इथपर्यंत प्रवासामध्ये पुढचं नाही माहिती. आणि इथे कसे आता सिटीमध्ये आतमध्ये होत, त्याच्यामुळे सिग्नलला आणि सतर्क सगळीकडे उभे दिसतात पोलीस. इथून डायव्हर्जन आहे ना. हां वरती
वरती वरती दादा इथं काय झालं दोन्हीकडून गाड्या आहेत काय जेव्हा त्याच्यामुळे थांबवलेलं मला वाटतं सर्वांना चलो तर हे इथून काय जवळ आलो जवळपास 7.1 किलोमीटर टर्न मारायचं आणि कन्याकुमारी पण हाच रोड आपला स्ट्रेट आहे एकदम काय प्रश्न नाही रोड बघ असा हे मेन डायरेक्ट कन्याकुमारी जातात आपण खालून इकडे कट मारून इकडे याच रोडला आलो हा ना एक नंबर असं वाटतं तो आपण इकडे तो बाजूला हायवे एक्सप्रेस चलो आता इथून 2.5 किलोमीटरने राईट मारत आहे हो केळीची बनव इकडं कंटिन्युअस ग्रीनरी कधी काय आपल्या कुठल्या पण व्हिडिओमध्ये बघा इकडं लागल्यापासून रूटला तुम्हाला असं सुकं काय जास्त दिसणारच नाही सगळीकडे ग्रीनरी आता आपल्याला हा राईट म्हणून पलीकडे जायचं आहे खतरनाक आहेत रोड मध्ये ब्रिज येतात हा पूर्ण हाईटवर रोड बनवले चलो तिकडे त्या साईडला बीचच आहे पूर्ण हा खाली आपल्या खालून तो हायवे जातोय हे का समोरच आहे गावांमध्ये पण वाईब आहे पूर्ण आणि प्रत्येकाकडे अशा वाड्या आहेत ना अशी घरांच्या बाजूला नुसती घरं नाही कोणची मस्त आता इथे काय होतंय बॅग ठेवायला लागतंय खाली उतरून समोर फोटो निघतो बघूया कारण हे एवढं बरं उतरवा आत्ता ऑलरेडी फक्त 10-20 किलोमीटर पुढं आलो आणि अजून जायचं आहे 70-1 किलोमीटर त्यामुळे आता जीवावर येतो परत हे सगळं चढवलेलं उतरवायला आता बाहेरूनच फोटो वगैरे काढू ह्याला तू गाडीचा उभा राहा मी व्हिडिओ काढतो आणि परत मग तुझं हे करू पण ऑप्शनच नाही तर मग काय हे काय मच्छी शिंगालाच वाटतं शिंगाला बोंबील इथून जायचं आहे राईट हे बघा हे कमान आहे समोरच दिसतंय बघूया आता कसले प्रत्येकाचे मस्त बंगलेच आहेत रे हे ज्याचं बघाल ना त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे एक नंबर वाटत बघाल हे बघ हा पण सही आहे कलर कॉम्बिनेशन बघायला पण मस्त आहे परत वाडींमध्ये आलो एंडपर्यंत आलो मला वाटते बीच लागूनच आहे याला पण पार्किंग इकडे दिसतंय कसा काय विषय आहे इकडं पार्किंग आहे सगळे ठेवत पे एन पार्क मग बरोबर आहे प्रत्येक ह्याच्या हे करतात हजीमला टेम्पल राईट साईड चलो बघूया पूर्ण बीचला आलो मेरे जाब के बिना हे आय थिंक सो मला तिसरं मंदिर असं शंकराचं एक मुर्डेश्वर नंतर कुठलं भेटलं नंतर कुठेतरी गेलो तो हां आदियोगी आणि आता हे बघा इथं समोरच आहे शिवशंभो है ना हे मूर्त हे बघा समोर हे बघा एकदम समोर आहे एकदम इथे आणि इथे समोर बाईक लावली कारण का परत हे उतरवाल नको एवढं सगळं चल जाऊया आतमध्ये एवढं दिसत नाही आणि असं काहीतरी पूर्ण हा इकडं रिक्षांच्या पार्किंग आहे काय झालं बरोबर कारण तिकडे पाठीमागं पार्किंग आहे जे यांचे शॉप्स आहेत ना हे प्रत्येकाने पार्किंग करून ठेवलेले आता हे किती 15 मिनिटं 10 ते 15 मिनिटात आम्ही इथे पोहोचलो
जरा आता परत शूज काढायला लागतील ना, आपण जायचं वगैरे साईडला काढतो ते शूज काढून ठेव. आणि हे असं काहीतरी हे मंदिर आहे पूर्ण. आणि इथून ती मूर्ती दिसते पूर्ण आपली. काय साईडला नाही शूज ठेवले बाहेर. आणि आता आलं आतमध्ये बघा, हे तिरूपतीचं फेमस आहे. आणि इथं सगळ्यांचा फोटो सेशनच चालू आहे. हे बघा सगळेजण इकडे पब्लिक उभे. मंदिर जायचं ओपन ना. हा सर अडकवू नको. पडला पडलं ना. एक मिनिट फोटो काढू. एक मिनिट. तर मंदिराला अजून ओपन व्हायला टाइम आहे, कारण का आपण आलोय थोडं लवकरच. पटापट फोटो काढू, तर सिनेमॅटिक मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि निघूया. या साईडला बघा पूर्ण बीच आहे, आणि बीचच्या इकडून हा व्ह्यू आहे. बीच पण एकदम भारी आहे बघा एकदम. हा असा बीच आहे इथे, आणि इथे हे एंडला बरोबर असं मंदिर आहे आणि ही मूर्त आहे. चलो झाले फोटो व्हिडिओ काढून झाले, जाऊया रिटर्न. आता इथून डायरेक्ट थांबाला कन्याकुमारीला. कन्याकुमारी रूम वगैरे घेऊ, ठेवू आणि मग फिरायला जाऊ. कसं ते सगळं असलं सामान सोबत की रिक्स मध्ये फिरण्यासारखं वाटतं. लक्ष द्यावं लागतं दोन्हीकडे, फोटोकडे पण व्हिडिओकडे. फोटो व्हिडिओ आणि त्या सामानकडे. चलो जाऊ फोटो वगैरे घालतो. तिकडून आरती काहीतरी चालू झालंय. चलो त्या दिवसातलं हे पहिलं डेस्टिनेशन होतं एक. हे झालं आता डायरेक्ट कन्याकुमारी थांबायला. पूर्ण चढ आहे असा. फॉरेनर लोक पण आहेत. हे बघा स्टे आहेत, राहायला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. चलो आता परत हायवेला जॉईन होऊया. नॅशनल हायवे 66 हे कामध्ये थांबलेत. चलो आता स्ट्रेट टू स्ट्रेट कसला आहे बघा. आता सरळ एकदम एक नंबर. आणि 72 किलोमीटर अंतर बाकी आपलं फक्त. 12:32ला पोहोच दाखवत आहे. चलो अरे हम कन्याकुमारी, भारताचा शेवटचा टोक कन्याकुमारी. चलो वरती स्काय बघा कसला भारी झाला आहे, एक नंबर. तिथं समोरून धूर येतो ना, तो असं वाटतंय ते स्कायमध्ये सगळं मिक्स होतोय. एक नंबर यार. आणि इकडं आहे ना लॉटरीचं प्रमाण, जेव्हा लॉटरीचं किती जण भेटले ती लॉटरी घ्या लॉटरी घ्या. आणि रोडला पण आतमध्ये पण जाम जण लॉटरी घेऊन जाम लॉटरी हे करतात ते. हे बघा हे असे घुसतात ना, ह्यांच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. हे कट मस्त टाकले तसे. इकडे जायचं त्यांना असं वरतून मस्त ब्रिज केलेत. पलीकडे जा म्हणजे मधून कोणाला क्रॉसिंग ठेवलेच नाही. हा स्ट्रेट टू स्ट्रेट एकदम हायवे ठेवला आहे. मध्ये कोणाला डिस्टर्ब नको. हे मस्त केलं आहे. त्याला कशा वेली आलेत बघा पूर्ण. हे कातळ आहे ना, कातळा वेली आलेत पूर्ण. पाठीमाग काम चालू आहे पूर्ण याचं हायवेचं. इथं स्टॉप केला आहे. अरे हे दुसरं रुटीन कुठं आहे? कन्याकुमारी इकडे. हा बघा इथून दाखवला राईटने कन्याकुमारीला जायला. हिला पण मस्तच मॉडिफाय केलं इनोवाला. इकडे शॉक जाम आहे लोकांना. चलो मॅग वेगल मस्त टाकलेत.
बायपास निघते मला वाटते का. अरे काय होतंय, खड्डा आहे काय मस्करी. पेट्रोल पण नवीन झाला वाटतं. तर परत आतमधून आणलं तिकडे त्या पूर्ण मला वाटतं एक्सप्रेसचं काम चालू दिसतंय हायवेचं. ते पुढे सगळे रोड बंद आहे तिथून. म्हणजे टर्न मारला आणि हा दाखवत होता, मला वाटलं खालून पण असेल, बघतो नाहीच. अरे शेतकरी कामगार पक्षासारखे झेंडे त्याचे पण. तमिळनाडूमध्ये आलो. TN गाड्या दिसायला लागल्या बघा. केरला सोडला. भेटलाय रोड. आता तर 52 किलोमीटर फक्त बाकी आहे. त्याच्यामुळं का आता जास्त अंतर नाही. जाऊया आरामात जाऊ, काय घाई नाही आपल्याला, आरामात जाऊ. इकडे बघा कसं आहे, इकडे पण यांनी पण टेल बनवलं आहे. इकडे गाडीत मस्त बनवलं. आता प्रॉपर रोड आला आहे. आतमध्ये बसलो ना का पोलीस उभे असतात सगळीकडे. चलो हायवे काम चालू तो बंद आहे, कारण हा सगळा आहे ना आतून फिरवत नेतोय रस्ता. झालं जास्त ना लांब, 38 किलोमीटर झालं आहे. पण कसं आहे सगळं आतून आहे, त्यामुळं कसं आरामात जायला लागते. कोण पण कुठून पण घुसते. भेंडी कुठलं कॅफे आहे, एक्झिट कॅफे. हा इथं डायरेक्ट एक्झिटच मारते कॅफेत जाऊन. इकडे उन्हाचा तर प्रॉपर जाणवत आहे. जसं आपल्याकडे चटका लागतो ना उन्हाचा, सेम चटका आता इकडे या कन्याकुमारी साईडला. कारण का आता आपण पूर्ण बीचच्या साईडला आलो, त्याच्यामुळे सेम आपल्याकडे जसं टेम्परेचर आहे तसंच. कारण जेव्हा वरती गेलं तर मुन्नारमध्ये ना तर चांगला थंडावा, जर पाऊस होता आणि जरी वातावरण दमट होतं असं एकदम. आणि काय बोलतात, ऊन नव्हतं एवढं रखडखड. आणि जरी ऊन होतं तरी त्याचा एवढा चटका बसत नव्हता. आता कसं झालं आहे, आता दे दणका. आता इथून जेव्हा घरी जाऊ ना त्यावेळेला बघ हालत बुरी होणार आहे. मोठी लाईन लागली यार. तरी आपली बॅग आपल्या सोबत आहे ना, कारण ही बघ रेड कलरची CBR. हे CBR होते ना, हा कलर एकदम पॉवरफुल होता. पण आपल्या इथं पण मला वाटतं आय थिंक सो त्या दिगोडी नाही आपलं भागावरती अर्जुनचीच होती गाडी, रेड कलरची CBR. तर एवढ्या पट्ट्यात मला अलिबागमध्ये आठवत नाही रेड कलरची 250 वाली CBR कोणची होती. त्याच्याकडे एक बघायचं नाही, त्याने आता विकली की ना माहिती नाही. पण हा कलर कडक होता एकदम. 2 व्हीलर पार्किंग बरी आहे ब्रिजच्या खाली. परत आतमधून आलो, खाली उतरलो. हा काय वास आला. राईड मारत आहे परत आता. हवा थांबा भावा, एक नंबर. चष्मा लावून हेल्मेट लावून एक नंबरच. काम चालू आहे आता बघा. परत या रोडला जॉईन झालो, कारण पाठीमागे दाखवते, पाठीमागे सगळेजण बरीच कामं चालू होते, त्याच्यामुळे तो बंद केला आहे. अजून होईल चालू, अजून चालू व्हायला वेळ जाईल. पण असा ओपन रोड असं कसं हे काहीच ना अंतर पटापट कवर होतं. म्हणजे आतून जायचं बोलल्यावर काय वैताग येतो अक्षरशः. चलो वेलकम टू कन्याकुमारी. माझ्याबरोबर थांबा, जाऊ द्या कंपनीच्या आतमध्ये. यस, वेलकम टू कन्याकुमारी. माझ्याबरोबर तुमचं पण स्वागत आहे कन्याकुमारीमध्ये. चलो आता कन्याकुमारी फिरू पूर्ण. चलो आता कन्याकुमारीमध्ये फायनली पोहोचलो. इथे आहे ना, इथे थांबल्या बघा, इथे ना इथे. तर आतमध्ये रूम वगैरे बघून आलो. कारण मेन आपल्याला तर वायफाय पाहिजे. 2 दिवस वायफाय नाही भेटला आहे, म्हणजे काल पण व्हिडिओ टाकायला, त्याच्यामुळे आता व्हिडिओ बनवलेली आहे, व्हिडिओ अपलोड करायचे. म्हणजे वायफाय काय तर वायफाय आहे. AC रूम घेतलाय, त्याच्यामुळे ते सगळं सामान येतोय, वरती चढवतोय आणि थोडा आराम करू, खाऊ वगैरे, आणि नंतर दुपारनंतर 4-5 वाजता आहे ना मग जावे तिथे फिरायला. चलो बाकी आहे ना, बाकी काय तर झालेलं नाही, कारण का मेन तो एंड पॉइंट आहे ना, तो आपल्याला मेन करायचा, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. इथून व्ह्यू बघा पूर्ण हे बघितलं, तिकडे शेवटला एकदम पाणी आहे मस्त.
थर्ड फ्लोअरला होता आपण आणि हे आपलं इकडे हॉटेल आहे. असं एक नंबर वाटतं. आता वाटतं ना शेवटच्या टोकावर होता आपण म्हणून भारताच्या. ड्रोन हवा होता इथे खरं रे, मजा आली असते. चलो फ्रेश होतो मग तुम्हाला भेट. चलो आता परत रेडी. आधीचा ब्लॉग एडिट करायचा होता, तो एडिट केला, एक्सप्लोरर लावलाय. बाकी मी रेडी झालो. हा इकडे रेडी होतोय. हा सगळ्याचा रूम आणि हा आमचा असा पसारा. कारण आज आमचं कसं म्हणजे वॉशिंग काम ते होतं आणि सगळा पसारा पडतो. तर गाड्या पार्किंग मध्ये एक गाडी घेऊन जाऊ कारण इथून पाठीमागे जवळच आहे, 2 मिनिटं पण लागत नाही पोहोचायला लोकेशनला. आणि आता मस्त आपला जो भारताचं जे शेवटचं डोकं आहे कन्याकुमारी ते बघूया. आणि माझ्याबरोबर मी तुम्हाला पण दाखवतो. आतापर्यंत आपण व्हिडिओ मध्ये म्हणजे मी स्वतः तुम्हाला सांगतो, बाकीचं मला माहिती येऊन पण गेले असेल बरेच जण, पण मी स्वतः आम्ही म्हणजे हा पण माझ्यासोबत आहे दादा. तर आम्ही फक्त व्हिडिओमध्ये फोटोमध्ये आपण जे बघितलं ते आता आपण प्रत्यक्षात बघतो त्या गोष्टी. कारण प्रत्येक गोष्टी आपण बघितलेल्या असतात कुठेतरी, पण त्या प्रत्यक्षात बघायला भेटतात नाही भेटतात ते प्रत्येकाचं काय बोलतात त्याला, ते प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. त्याच्यामुळं हे आहे आपल्या भारतात शेवटचं लोक. आपण आलो इथे तर जाऊया. मी बघतोय माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतोय. चलो पटकन गाडी पार्किंग मध्ये घेऊन निघू. कारण आता बरोबर 5 वाजता झाले. लाईट पण मस्त प्रॉपर झालंय, ऊन पण नाही आहे, फोटो पण मस्त येतील, व्हिडिओज पण काढू आणि एन्जॉय करूया. आता बघा हा इथं आम्ही 3rd फ्लोअरला, हा खालचा 2nd फ्लोअर आहे, पूर्ण गॅलरी अशी, इकडे 4th. आणि इथून रूम मधून बाहेर निघालो की डायरेक्ट लिफ्ट आहे समोर, टेन्शन नाही. आता कसं एकदम बरं वाटतंय, वारा पण मस्त लागतोय आणि ऊन पण गेले खाली आणि आता मजा येणार आहे. चलो जरा आता कन्याकुमारी फिरूया. अरे तिकडेच चाललो, तो मेन स्पॉट आहे ना तिकडेच चाललो, बाकी नाही कुठं गावात, तिकडे जातो. पंखा बंद आहे. एकदम मस्त पार्किंग होती आतमध्ये. बाईकडे आतमध्ये पार्किंग आहे, माझी एक पुढे लावली, बाकी गाड्यात नाही कोणच्या. आधी इकडे रूम वगैरे आहेत ना. आता इथपर्यंत प्रवास येईपर्यंत एकदम मस्त भेटणार, कुठे प्रश्न नाही आला. सगळीकडे पार्किंग पण बेस्ट होती आणि रूम पण मस्त भेटणार सगळीकडे आणि बजेटमध्ये आपल्या पद्धतशीर. त्याच्यामुळे आहे ना एकदमच प्रॉपर आपली फॅमिली असेल किंवा कपल वगैरे असेल केली बुकिंग ठीक आहे. नाहीतर बुकिंग करायचं जर ऑन द स्पॉट जर आलो ना आपण तर सगळ्या प्रकारचे कमीत कमी पासून एकदम जास्तीत जास्त पर्यंतचे जे रूम आहेत ना ते सगळे अवेलेबल होतात, कुठेही गेलो तरी काय प्रश्न येत नाही त्याचा. चल चलो चलो तर डायरेक्ट आहे ना तिथे समोर दिसतंय, खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. पोहोचलो, गाडी ठेवली इथं पार्किंगला. कारण कसं होतं गाड्या भरपूर आहेत ना, नाही तर कुठे नो पार्किंग असते बाकी, त्याच्यामुळे बघून ठेवायला लागते. बाकी चलो पब्लिक खूप आहे इथे या पॉइंटला. आता मगाशी आम्ही आलो आणि गाडी लावली ना पार्किंग म्हणजे हॉटेलची इथे, तिथे पण बरेच जण भेटले आपले म्हणजे महाराष्ट्रामध्ये. कुठले होते ते, कुठले परभणीमध्ये बोलते ना मगाशी. हा परभणीमधले होते मगाशी. इकडे कुठं झाला, इकडे जात आहे खाली, तिकडे कुठं झालं. तर ते परभणीमधले मगाशी होते. ते कसे गाडीचा नंबर बघितला ते जसं लगेच ओळखलं, मला लगेच आवाज दिला, बराचसे गप्पा म्हणून कसे आलेत काय आले रूट सगळा, असं बऱ्याच जणांना रूट समजून आलोय. ते सगळे होते. आपल्याकडे पब्लिक आहे ना बरेच जण आहेत तिकडे. बाकी सर्व हे शॉप. आता बघा एवढं 5 वाजले तर नागपूरचे टायमिंग आहे ना एकदम परफेक्ट आहे. कारण दुपारी आलो तेव्हाच आलो असतो ना तर फोटोची तर वाट लागलेली असते, पण काय नसतं जाम होऊन होतं. आता प्रॉपर आहे, संध्याकाळी खाली गेलं ना आता 5 ते 6 मध्ये प्रॉपर फोटो पण भेटतील आणि व्हिडिओ पण भेटतील. इकडे सगळे शॉप्स आहेत हे बघा. बॅग बघ, बॅग हवी ना झालं ना तेव्हा घे ना. राज किंमत सांगेल इथं समोर दिसते बघ, तिकडे पब्लिक आहे ना, तिकडे जायला बोट जाते आयटी थोडी बघ छोटी. हा पैसे पण नाही काढून आणले. टोपी हवी ना, टोपी आहे का बघ इथं, टोपी घेऊ आपण. टी शर्ट
टोपी असेल हा ती बोट दिसते बोट जाते बोट मध्ये म्हणजे पलीकडे जायचं नंतर घेऊ ना येताना घेऊ हो काय मराठा खायचं तस काय थांब आपण जरा इथं पॉइंटला जाऊया चलो आता इथून मेन पॉइंटचा व्ह्यू बघा ड्रोन असता तर विचार करा काय लोकेशन होतं आणि काय हे भेटलं असतं आणि लाटांचा पाण्याचा कलर पण बघा कन्याकुमारी पाण्याचा कलर बघा कसला प्रॉपर दिसतो एकदम तिथे आहे ना तिथे जाता येतं पण तिथे आहे ना बोट दिसतात बोट सुटली बघा ती बोट जाते बोट तिथून कुठून माहिती नाही त्याचं बोट तिकीट काढावं लागेल काय इथून पण दिसतंय तर त्या बोट मी तिकडे पलीकडे जाते बघतो आता काय करतो नेमके कॅश पण काढून आणलाय गुगल पे म्हणजे पेटीएम काय बोलते यार विसरलो एटीएम मधून कॅश काढून आणायला पाहिजे होती कारण कॅश आहे का कॅश नसतं पेमेंट असेल ऑनलाईन पेमेंट बघूया आता आहे ना हे बघा तिकडे वरती पण बघितलं पब्लिक किती आहे ना इथं बसले सर्व छोटे छोटे मध्ये तर आपण इथे फोटो काढत होतो आणि फॅमिली फोटो चालू आहे तिकडे कॅमेरा म्हणायचं बाकी एवढी सगळेजण पब्लिक आहे बघा त्याच्यामुळे काय फोटो क्लिक केले बट त्याच्यामध्ये 3-4 चांगले वाटतात 3-4 पोस्ट करण्यासारखे अजून फोटो क्लिक करतो काहीतरी वेगवेगळे काहीतरी युनिक पोस्ट असले ना तर लाईव्ह फोटो बघायला मजा येते आणि समोरचा बघणार आणि त्याला पण मजा येते नाही त्यामध्ये मजा येत नाही बाकी हा असा माहोल आहे सगळं इथून पब्लिक येतात जातात माझे काढले त्याचे काढतो आता आहे ना फोटो झाले माझे पण काढले त्याचे पण काढले कारण कसा एक 7-8 फोटो भेटले प्रॉपर टाकायला पोस्ट करायला फोटोला जर लाईव्ह फील आहे ना तर मग मजा येते बघायला नाही तर मग मजा येत नाही त्याच्यामुळे प्रॉपर फोटो सेशन केलं काहीतरी खायला तर बघू मागाशी जो आलोय ना आम्ही तिथून बघलो रूम मध्ये शंख बघा बर्फ काय काय ऑनलाईन पेमेंट आहे का हाय बारकोड दिसतोय ऑनलाईन पेमेंट आहे ना ऑनलाईन घे मग काय घेते मँगो हे शंख बघतोय शंख पण बरेच व्हरायटी 200, 250, 150 पासून 1100, 1500 याला वाजतच येत नाही त्यांना सांग दाखवायला हा पुंगी चालली शंख वाजवत आहे पुंगी नाही रे वाजवते वाजव निघल पण तो शंकानं वाजवता प्रॅक्टिस करून घे तरच घे नाही तर उगाच पैसा घेऊ नको पैशाचा पाल करू त्याला विचार परत अरे पुगशील हे गणपती मस्त बनवले नाही नाही फुगला
दम निघत पण शंका का वाचत नाही. आता थोडा थोडा आलाय. ठीक आहे तो बघ त्यातलं. हा आता आलाय. नाही उलटा पकडलास काय. दमला होतो म्हणजे शंका का वाचला थोडासा. 350 कम करो यार 250 में तुझे कम करो. ये 280 ठीक है 250. चलो चलो अभी चलो ऑनलाईन आहे ना इकडे तो बघ ह्याचा मला वाटते काय काय ते बोलले पुरी छोले आता काय ते हाय आयटम नाही पुरी छोले मगाशी तिथलं बघितलं मी. हा वाला हा बघा पब्लिक आता बघा ऊन कमी झालं ना आता पब्लिक जास्त आहे. दुपारी कोण नसतं बघा. हा व्ह्यू चेक करा. पाण्याचा कलर मेन मस्त आहे. नाटा बघा आता भरतीये पूर्ण मसाला पुरी ना. हा घे काय आहे ते घे. एक घे पहिले टेस्ट करू आणि मग दुसरी बघू. मसाला पुरी तर दिसते सरी मसाला पुरी काय खाऊन तरी बघू ना. आधी काय व्हायचं 2-2 आयटम मागवायचं आणि गडबड व्हायचं. काय बघलंय आता बघा एक येऊन टेस्ट करतो. आवडली दुसरी हा मागून नको काय. सनसेट पण व्हायला लागला होता बरोबर प्रॉपर. रगडा कसा होता आता. हा परत घेतला हो दुसरा. एक तिथं खाऊन झालं मँगो आणि पायनॅपल. परत घेतलं मँगो आणि पायनॅपल आणि तिथं परत हे खाल्लं हा आयटम. एवढ्या दिवसात आहे ना आम्ही फिरलो. एवढ्या दिवसात असं डिश नव्हते ना आपल्याला त्याच्यामुळे हे स्नॅक्स आयटम भेटले नव्हते. हे खाऊन घेतोय. चल अजून काय आता चल तिकडे. लावून देतो धाबे इथं. सनसेटला बघितलं सूर्य बघितलं कसला आला एकदम मस्त. आणि पब्लिक बघा आता किती आलंय. आणि आता आहे ना आपली सगळी झालं फिरलो फोटो काढले. तुम्ही पण बघितलं व्हिडिओ पण बघितल्यात. जरा खाऊन घेऊन घेतलं. आणि आता आपलं नेहमीप्रमाणे एक शेवटचं काम फ्रीज मॅग्नेट ते बघतोय. आणि मग डायरेक्ट आता रूम वरती नाही तर फ्रीज मॅग्नेट बघूया. इथं काय शॉप्स भरपूर आहेत. फ्रीज मॅग्नेट कुठे पण भेटेल झालं. आणि मग जाऊया आता एवढे बॅगा फुल झालेत ना. काय काय झालं तिकडे म्हैसूरला शॉपिंग केली. नंतर ते वेफर घेतले खेळायचे. नंतर ते आता काय नाही त्याचा काल लुंग्या सकाळीच ना सकाळी 1-2 करता एवढ्या लुंग्या झाल्या ठेवायला जागा नाही. आणि आता परत ते शंख घेतला असा विषय. चलो फ्रीज मॅग्नेट बघूया. दोन मॉडेल थे मैग्नेट है. मॅग्नेट आहे. मैग्नेट एवढा हलका मैग्नेट. वरचा वुडन वाला असेल पाठीमागे मॅग्नेट आहे. थोड़ा 100 रुपीस. हे देवीचं तेवढं इथे मला वाटतं. चलो फ्रीज मॅग्नेट पण झालं. आम्ही शॉपिंगला जात नाही. गेलो का ते पल्सरचे 2 किचन दिसले. 2 गाड्यांच्या चाव्यानं 2 घेतले. त्याने एक होंडाचा घेतला. हा एक झाला मोठू पत्तू. आणि इकडे 2 पर्स. एक ह्याच्या गर्लफ्रेंडला
जस्ट रूमवर पोहोचलो, तिकडे हॉटेलला पण गेलो होतो, बघितलं ते बोललं 7:30 चालू आहे. 7:30 ते जवळपास 10 10:30 पर्यंत आहे चालू. ठीक आहे, नंतर जाऊ जेवायला. आता पूर्ण तुम्ही बघितलं जे आपलं लास्ट टोक आहे भारताचं, लास्ट पॉईंट जो भारताचं शेवटचं टोक ते आपण बघितलं, माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवलं. तर आता उद्या इथून आपण धनुषकोडीला लास्ट लँड ऑफ इंडिया, त्याच्यामुळे ते तिकडचं बघायचं आहे. तर ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.